आली मी आईकडे. ती बहिणी काय करू राहिली, स्वयंपाक झाला, स्वयंपाक केला. हे पण हिचे केस दाखवते तुम्हाला. हे बघा, हे असे केस पाहिजे असेल ना तुम्हाला तर काय करायला लागते ताई, दाखवते तुम्हाला. काय करत लागते असे सकाळ दुपार संध्याकाळ ज्यूस घेतला वाटते ताई, आहे ना. हां, हे बघा, हे हिच्याकडे एवढे ज्यूस, हा ज्यूस रोज पेते तिने मला आज दिला. आता हा ज्यूस रोजचा असते, सकाळी संध्याकाळी असते ना. सकाळी गांजर आहे याच्यात, अजून काय कोणता झाडपाला आहे याच्यात, हां बीट आहे, अजून एक कोणता तरी पाला, काय ना त्या पाल्याचं, हां ते मिक्स, असं बरंच काही मिक्स करत राहते. हे असं असे केस माझ्यापेक्षा मोठी आहे बघा केस, माझे बा केस. हा आहे, आता वहिनीला देऊन राहिली आहे ना. आता हिच्यावर ट्राय कर. हिचे एवढे केस तिने कापले केस. तर असंच दुपारी मग आईकडे गेले, तिथून मग आम्ही इकडे आलो. इकडे होता सईचा वाढदिवस, म्हणजे रश्मीच्या मुलीचा बर्थडे होता, 10वा. आणि खूप गोड दिसत होती ती बर्थडेच्या दिवशी. तर आईला खास करून घेऊन येशील म्हणून मी आईच्या घरी गेली. आणि मग आईकडून माझी छोटी बहीण, तिला पण आमंत्रण होतं सगळ्यांना. तर आम्ही सगळेजण बर्थडेसाठी आलो. मला वाटलं खूप उशीर काय झाला तर नाही, कारण का मला घरून निघाला 8 वाजता निघालो आम्ही, उशिराच निघालो. पण काही ठेवून काही वेळ होतो, मग असंच टाईम जातो. पण इथं बरं झालं आम्हाला जास्त वेळ नाही झाला, नुकतीच सुरुवातच झाली होती. आणि खरं सांगतो ना, इतकी गोड दिसत होती सई. रश्मी तर खूप छान दिसत होती, रश्मीपेक्षाही तिचे मिस्टर खूप मस्त दिसत होते. दोघेजण खूप छान दिसत होते. आणि अर्थात रश्मीची फॅमिलीला ओळखते, तर मग मी त्यांच्या सगळ्यांची गप्पा गोष्टी करत बसली, त्याच्यातच वेळ गेला. आणि इथे खूप यूट्यूबरसुद्धा आले होते आणि खूप भारी वाटलं सगळ्यांना भेटून. तर इथे बघा सईची एंट्री होती, आणि एंट्रीमध्ये बघा ती किती गोड दिसत होती. तिचं लुक खूप सुंदर होतं, तिच्या आईचं लुक खूप सुंदर दिसत होते, म्हणजे सगळेच जण छान दिसत होते. आणि तिच्यासाठी एक तिची खूप इच्छा होती का माझा बर्थडे असा छान झाला पाहिजे, आणि तिने तिची इच्छा पूर्ण केली. खूप दिवसापासून ती म्हणत होती माझा बर्थडे मला असा छान करायचा आहे, आणि तिने तिच्या मुलीची इच्छा ती पूर्ण केली 10व्या वाढदिवसाला तिच्या. तर खूप छान वाटलं, खूप मस्त दिसत होती, गोड दिसत होती. आणि तिच्यासारखीच तिची मुलगी आहे, कोणत्याही चेहऱ्यावर थकवा नाही, फुल एन्जॉय. म्हणजे तिची बिलकुल बर्थडेमध्ये मुलं कसे चिडचिड करतात, पण ती इतकी आनंदी होती, तिच्या चेहऱ्यावर तिचा आनंद दिसत होता. पूर्ण कार्यक्रम होईपर्यंत तिच्यात जो स्टॅमिना तिच्या आईसारखाच होता, एकदम फुल स्टॅमिना होता तिच्यामध्ये. आणि खूप एन्जॉय केला बर्थडे आम्ही पण केला, आणि खूप छान सोय केली होती तिने, जेवणाची सुद्धा मस्त होती. आणि अर्थात तिचा जो आवडता म्हणतो ना गुण, डान्स, तो तर तिने मस्त केला. इथे खूप छान केला. एंट्री बघा किती सुंदर केली, तिला जशी हवी होती तशी एंट्री केली, खूप छान केली. इथं बर्थडे, इथं कटिंगचं चालू झालं होतं, आणि खूप मस्त केला बर्थडे तिने. खरंच आपल्या मुलांसाठी जेव्हा त्यांच्या इच्छा पूर्ण करायच्या असतात ना, आणि ते पूर्ण जेव्हा करतो आपण, तर आपल्या चेहऱ्यावरचा आनंद हा वेगळाच असतो. तसंच तिच्या चेहऱ्यावरचा, दोघांच्या चेहऱ्यावरचा दिसत होता. आणि सगळ्यांशी बोलून भेटून मस्त वाटलं. या निमित्तानं का होईना विदर्भातले जे क्रिएटर्स आले होते, बरेचसे आले होते, आणि खूप छान वाटलं त्यांच्याशी भेटून बोलून. आणि जसे ते व्हिडिओत दिसताना त्याच्यापेक्षाही चांगले त्यांचे नेचर आहेत, असे जवळून जेव्हा बघतो ना आपण, खूप छान वाटलं. कोणत्याही क्रिएटरमध्ये असा घमंड वाटला नाही मला, बोलताना खूप छान होते. इथे रश्मीने मस्त डान्स केला, आणि कोणचीही तिने तयारी नव्हती केली. हे मुली डान्स करत होत्या आणि तिला स्टेजवरून बोलावलं, आणि बिलकुल जसा म्हटलं तसा डान्स तिने केला. असं वाटत असेल तुम्हाला खूप प्रॅक्टिस केली, बिलकुल नाही, वेळेवर आली आणि वेळेवर डान्स केला तिने. पण खरं प्रत्येक स्टेप मॅच झाली तिची. तर म्हणतो ना दोघी मायले की एकदम सुपर आहे. डान्स तर खरंच अंगाअंगात आहे, मुलीच्याही आहे ना आईच्याही आहे, जसं तुम्हाला माहीतच आहे. तर खूप छान केला डान्स, खूप डान्स केले. तिच्या व्हिडिओवर तिच्या ब्लॉगमध्ये जाऊन तुम्हाला दिसणारच डान्स, भरपूर डान्स केले आहे तिने. तिचा व्हिडिओ बघाल तर तुम्हाला दिसणारच. तर इथे जेवणाची सोय खूप छान केली होती. तर आपले यूट्यूबर दिसत आहे, त्याच्याशी सगळे फोटो काढत होते, खूप छान वाटत होतं. आणि माझ्या आईला पर्सनली खूप आवडते याचे व्हिडिओ, आणि शेतीबाबतचे जे विषय आहे ते खूप चांगले मांडतो. शेतकऱ्याच्या मनातल्या
विषय मांडतो, जे आपल्याला बोलायचं आहे ते व्हिडिओ थ्रू छान गव्हर्मेंटला टोला मारतो असं म्हटलं तरी काही हरकत नाही. इथे काही मला फॉलो करणारे लोक भेटले तर चांगलं वाटलं. आपल्यालासुद्धा कोणी ना कोणी तेवढं ओळखतं असंच म्हटलं तर काही हरकत नाही. आणि हे बघा सगळे यूट्यूबर भेटले आणि इतके फ्री होते. आणि या दादाशी तर मी पर्सनल बोलली की या सब्जेक्टवर तुम्ही दादा व्हिडिओ बनवा, तर ते म्हणाले नक्कीच बनवणार आहे 1-2 दिवसात, तुम्हाला दिसणारच तो. तर सगळे यूट्यूबर होते, भारी वाटला. मस्त फोटो काढले. माझ्या आईने स्पेशल फोटो काढला. बऱ्याच जणांसोबत फोटो काढले होते, पण काही तिकडे हे आपले दादा यांचं पण मस्त ब्लॉग असतात. आणि हे बघा दादा, हे माझ्या बहिणीसोबत फोटो काढले. तर असे आम्ही सगळ्यांशी फोटो काढले. ही छोटीशी सबस्क्रायबर. तर छान वाटतं जेव्हा आपल्याला कोणी मिळतं भेटतं. आणि हे पण काका मस्त होते, मग छान बोलले पण माझ्याशी. तर सगळे यूट्यूबर अमरावतीचे भेटले इथे आणि प्रत्येकजण तिच्या याला आलं होते. हे या दादांचा एप्रिलमध्ये शो आहे नागपूरला, तर नक्कीच येणार म्हणे मी. आणि तर नक्की यांचा शो सांगणार कधी असणार. तर ही आपली रश्मीबाई खूप गोड दिसत होती. आणि हे सगळे तिथले ज्यांनी फोटो काढले. तर पार्टी खूप मस्त झाली. आम्हाला पूर्ण विदर्भातले यूट्यूबर आणि खरंच खूप प्राऊड फील होतो जेव्हा आपल्या अमरावतीचे यूट्यूबर. आणि खरंच भाषेचं तारतम्य असतं, कुठेही अश्लीलता नसतो व्हिडिओमध्ये, त्यामुळे खूप भारी वाटतं आणि प्राऊड वाटतं का आपण अमरावतीचे आहे आणि इथून इतके सुंदर इतके चांगले यूट्यूबर आहेत म्हणून. तर चला आता घरी जातो, खूप वेळ झाला आहे. खूप मस्त वाटत आहे आजचा कार्यक्रम. जेवण खूप भारी होतं, मस्त होतं आणि खूप चांगलं वाटलं.